2 वेळा नगरसेवक राहिलेले शिरूर शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी. मुजूभाई नमस्ते. नमस्ते. सध्या शिरूर शहरात एकच विषय गाजत आहे तो मतदार यादीतील घोळाचा. त्याबद्दल आपलं काय मत आहे? देश लेवलला जे चर्चा चालली आहे वोट चोर अशाच पद्धतीने शिरूर शहरामध्ये सध्या चालू झालेलं आहे. आज परूप प्रभाग मतदार यादी नगरपालिकेने प्रसिद्ध केली. त्याच्यामध्ये एवढं घोटाळा चाललेला आहे. आज तुम्ही पाहिलं गेलं तर पूर्ण शिरूरचं रेव्हिन्यू कॉलनीचं मतदार आता माझा प्रभाग कधी पाहिलं गेलं तर दादा याच्यामध्ये आपल्याला दिसतंय का याच्यामध्ये यादी भाग क्रमांक रेव्हिन्यू कॉलनी, कुकडी कॉलनी, त्याच्यानंतर ST कॉलनी अशा पद्धतीने प्रभाग रचनेचं जे तुम्ही प्रसिद्ध केलेले होतं त्याप्रमाणे कुंभाराळी जसं आहे, विठ्ठल मंदिर, कुंभाराळी, कायकडे, हल्दी मोल्ला, कुरेशी मोल्ला असं पद्धतीने असताना आता ही कॉलनीचं काही भाग माझ्याकडे आहे, कुकडी कॉलनीचं काही भाग माझ्याकडे आलेला आहे, ST कॉलनीतलं काही भाग माझ्याकडे आलेला आहे. आता मूळ माझा वार्ड सोडून आता तुम्ही विचार करा, आता तर असं झालेलं आहे का काही इच्छुक उमेदवार BLOला घेऊन फिरतात ते आणि BLO हातात धरून प्रभाग नंबर आता माझे उदाहरण देतो का 3 नंबरचं प्रभागाचं नाव माझ्याकडे 2 नंबरमध्ये टाकलेले आहे. अशा पद्धतीने आता इच्छुक उमेदवार ते करत आहेत. याची शासनाने चौकशी लावावी आणि मूळ म्हणजे जे आधार कार्ड आहे आधार कार्ड पद्धतीने चौकशी करून ज्याचं नाव खरंच त्या प्रभागामध्ये आहे का त्याचे आधार कार्ड पुरावा आहे आणि ते पुराव्यानुसार त्यांनी का शासनाने त्याचं नगरपालिकेने त्याचं दखल घेऊन त्या नाव यादीत टाकण्यात यावी. आता तुम्ही पाहताय शिरूर शहरामध्ये परिस्थिती. आता 8 नंबर प्रभागचं नाव तुम्हाला 2 नंबरमध्ये भेटतोय, 2 नंबरमध्ये येतोय. कधी 7 नंबरचं प्रभागचं नाव तुम्हाला 1 नंबरमध्ये दिसतोय. संपूर्ण गावामध्ये फक्त मतदार यादी सगळं घेऊन फिरतात प्रत्येक जणाच्या हातामध्ये. याचा निवडणुकीवर परिणाम होईल का? 100% दादा 100% परिणाम होणार ना त्याच्यावर. आज 3 दिवस हरकतीची मुदत दिलेली आहे. 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत त्याच्यातले प्रसिद्ध यादी केली 10 तारखेला. उद्या 13 तारखेपर्यंत त्याचे शेवट आहे आणि ते त्या पद्धतीने आता प्रशासन. तुम्हाला काय वाटतं म्हणजे हा एवढा मोठा मतदारांचा गोल झालाय म्हणजे समजा या प्रभागाचे नाव डायरेक्ट पर एका टोकाला आता विधान कोण आहे साहेब ह्याच्यात आता तुम्ही विचार करा विधानसभा होऊन 1 वर्ष झालंय. विधानसभेला बरोबर नाव राहतात आणि नगरपालिकेला हे नाव गायब होतात, नाव इकडे तिकडे झाले. म्हणजे ह्याचं उच्चरीती पद्धती याची चौकशी होणं फार गरजेचं आहे दादा. षडयंत्र वाटते 100% त्याच्यामध्ये षडयंत्र आहे. काहीतरी घोळ काहीतरी आणि प्रशासनाला धरूनच हे षडयंत्र आहे काय त्याचे उच्च रीतीने चौकशी होणं फार गरजेचं आहे दादा. आणि म्हणजे निवडणुका नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हे स्कॅम केला या 100% तुमच्या पक्षातर्फे किंवा तुमच्यातर्फे काय याचिका वगैरे तुम्ही दाखल करणार? मी स्वतः आज तुम्हाला प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर मी वारंवार नगरपालिकेला शिवलला माझं पत्र व्यवहार केलेला आहे. मी त्याला मला राजकीय हस्तक्षेप करू नका याच्यात 100% राजकीय हस्तक्षेप झालेला आहे. मी आज स्वतः शिरूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनाबद्दल रीट पिटिशन मुंबई हायकोर्टमध्ये माझी दाखल आहे. त्याच्याबद्दल आज सुद्धा काल सुद्धा माझ्या वकिलासंघ चर्चा झाली आणि मी त्यांना सांगितलंय का मतदार यादीचं घोळ कसे चाललेलं आहे. एक ठिकाणी मतदार तुम्ही यादीमध्ये दाखवतात 3400 मतदार मला दाखवतात ते आणि माझे मतदार यादीमध्ये आता 2100 फक्त यादीत नाव आहे. 2100 मध्ये फक्त नाव आले 2182 आणि प्रभाग रचनेमध्ये दाखवते 3400 दाखवतात ते आणि इकडे दाखवतं 2100 दाखवते. आता हे काय चाललंय म्हणून मी काल वकिलांसंग चर्चा झाली. मी सुद्धा त्यांना इथे दाखवून दिलंय की अशा पद्धतीने चाललंय. शासनाने कमिटी नेमून या सर्व प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करणार आहोत. सर्व प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या AMA9 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नियमित चॅनल पाहत राहा.